लग्नाचा पहिल्यांदा एक ना असा एक असतो व्ह्यू की जे होईल ना ते माझ्या नंतर राहतील ते बघून घेऊ. दुसरं असतं की माझ्या नवऱ्याचं निधन झालंय ना, मग ते सगळं माझंच आहे. म्हणजे त्यात माझं नाव आहे, प्रॉपर्टी नाही, हे असं काही नसतं. समजा जर एखादा फ्लॅट असेल तो 50% ह्या महिलेच्या नावावर आहे, 50% पतीच्या नावावर आहे. तर पतीच्या निधनानंतर तो 100% महिलेच्या नावावर होत नाही. हिंदू वारसा कायद्याच्या कलम 8 नुसार हिंदू पुरुषाचा मृत्यूपत्र न करता झाल्यास त्याची संपत्तीचे विभाजन त्यांची आई, मुलगा, मुलगी म्हणजे अपत्य जितके आहे, पत्नी यांच्यात समसमान होते. नातेसंबंध आणि कायद्याला नातेसंबंध कळत नाही, नातेसंबंधांना कायदा कळत नाही. दोन्ही जरी आपण योग्य हातात हात घालून जर ह्या गोष्टी चालल्या तर आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्य सुखकर जात. योग्य वेळी योग्य माहिती घेणं, ती आपल्याकडे लिहून ठेवणं हे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे.